स्वागत। सुरुवातीला बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। एमआयएमच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चाला मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांचा पाठिंबा आहे। तर आझाद चौकातून विभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। औरंगाबादमधली मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी या मोर्चावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि एकूणच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आलेला आहे। तर या मोर्चाला दलित संघटनांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। औरंगाबादमध्ये देखील आपण पाहतो एकूणच नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध जो आहे तो होताना बघायला मिळतो आणि मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक जे आहेत ते सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये मुस्लिम संघटना आणि दलित संघटना ज्या आहेत त्यांच्या मार्फत जो पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येने हे नागरिक जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले असून औरंगाबादमधली ही दृश्य आपण पाहतोय। हातामध्ये झेंडे घेऊन या ठिकाणी हे नागरिक जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झाले असून हा भव्य मोर्चा जो आहे तो औरंगाबादमध्ये काढण्यात आलेला आहे। एमआयएमच्या वतीने या मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठीचे पडसाद उमटताना बघायला मिळतात आणि तेच चित्र औरंगाबादमध्ये देखील दिसतंय। आझाद चौकातून विभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एमआयएमच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला मुस्लिम संघटना आणि दलित संघटनांनी पाठिंबा दिलाय। पोलीस प्रशासनाला आता मोठी कसरत करावी लागत आहे, कारण भव्य स्वरूपाचे हे मोर्चे निघालेले असून या मोर्चावरती नियंत्रण मिळवणं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, जाळपोळ होऊ नये, कुठेही कोणाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मोर्चामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी आता पोलीस प्रशासन अलर्ट आहे आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात येत आहे। मात्र एकूणच देशभराचा आपण विचार केला तर नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध जो आहे तो अति तीव्र होताना बघायला मिळतोय। थेट जाऊया औरंगाबादला। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, औरंगाबादमधून या घडीची अपडेट। निश्चितच आपण बघतो या ठिकाणी मोठी गर्दी आहे आणि विभागीय तर काही तांत्रिक अडचणींमुळे सिद्धार्थ यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीयेत। मात्र ही थेट दृश्य आहेत औरंगाबादमधली, ज्या ठिकाणी एमआयएमच्या माध्यमातून या मोर्चा जिथे काढण्यात आलेला आहे त्या मोर्चाची ही दृश्य आपण पाहतोय औरंगाबादमधली। तर औरंगाबाद पाठोपाठ तिकडे हिंगोलीतही सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात बंद पुकारण्यात आलेला आहे। या बंदला सकाळी हिंसक वळण देखील लागलं। बंद दरम्यान काही नागरिकांकडून एसटी बसचीही तोडफोड करण्यात आली, तर बस जाळण्याचाही प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता। दरम्यान दुपारनंतर या मोर्चा दरम्यान रास्ता रोको देखील करण्यात आला। तर रास्ता रोको नंतर जमाव अधिक हिंसक झाल्याचं बघायला मिळालं। या जमावानं या ठिकाणी वाहनं, पोलीस तसंच गाड्यांवरही दगडफेक केली। दरम्यान कळमनुरीमध्ये सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आणि आता बीडमधून या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे। नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बीडमध्ये देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दगडफेक करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांकडून या ठिकाणी या चौकात दगडफेक करण्यात आली असून जमावावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येतोय। बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी पोलीस या आंदोलकांवरती लाठीचार्ज करताना दिसत आहेत। तर त्याच ठिकाणी आंदोलनकर्ते जे आहेत ते पोलिसांवरती आणि बसवरती दगडफेक करतानाची ही दृश्य बघायला मिळत आहेत। दंगल नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय। तर सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी बीडमधली अधिक अपडेट आपल्यापर्यंत देत आहेत। सुरेश, काय अपडेट बीडमधून? स्वाती, आज बीडमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधामध्ये बंदची हाक देण्यात आली होती। दुपारपर्यंत बंद हा शांततेमध्ये सुरू होता। मात्र शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय जमल्यानंतर अचानक
काही तरुणांनी त्या ठिकाणी बसवरती दगडफेक करण्यास सुरुवात केली। त्यावेळी पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित होते। हा जमाव पांगण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी लाठीचार्जही केला। त्याचवेळी जो जमाव शहरामधून दुसऱ्या रस्त्याने जात होता त्या ठिकाणीही काही दगडफेक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या गाड्यावरतीही दगडफेक करण्यात आली। पण सध्या परिस्थिती शांत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस कुमकही त्या ठिकाणी वाढवलेली आहे। मात्र बंद हा शांततेमध्ये सुरू होता। मुस्लिम समुदायामधील काही धर्मगुरूंकडूनही आता शांततेचं आवाहन मोठ्या प्रमाणात केलं जाते। मात्र कुठेतरी बीडमध्ये या शांततेतील बंदाला गालबोट लागलेलं आहे। स्वाती, अगदी सुरेश, आणि बीडमधून अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तूर्त धन्यवाद या माहितीसाठी। आणि बीड नंतर जाऊयात पुण्याला। पुण्यामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोठा मूक मोर्चा निघाला आहे। पुण्यातील बाबाजान दर्ग्यापासून हा मोर्चा निघाला असून महात्मा गांधी मार्ग, डॉक्टर आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग आहे। यामध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। संविधान वाचवा असं नाव असलेल्या या मोर्चामध्ये कुठलीही घोषणाबाजी करण्यात येत नाहीये, तर विविध संदेश लिहिलेले फलक घेऊन हे मोर्चेकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। तर राज्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनं मोर्चे काढण्यात येत आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला जातोय। तर पुण्यामधली ही अपडेट आपण जाणून घेतच राहणार आहोत। तुर्तास जाऊयात औरंगाबादला, ज्या ठिकाणी सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, या घडीला काय चित्र औरंगाबादमध्ये? निश्चितच मी दाखवतो तुम्हाला थेट चित्र। या ठिकाणी एमआयएमचा जो मोर्चा आहे सुधारित नागरिकत्व कायद्याचा, त्याला मोठ्या प्रमाणात जे आहे विरोधासाठी तरुण असतील, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी आहे गर्दी जमा झालेली आहे। हा एमआयएमचा मोर्चा असला तरी इतर मुस्लिम संघटना असतील किंवा पक्ष असतील किंवा दलित संघटना असतील, यांनी या ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जो आहे या ठिकाणी आहे। आणि हा मोर्चा जो थांबलेला आहे हा भाग आहे दिल्ली गेट आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हा मोर्चा थांबलेला आहे। गेल्या अर्ध्या तासापासून हा मोर्चा सुरू आहे। या मोर्चाच्या 2 मुली संविधानातील हक्क या ठिकाणी वाचून दाखवणार आहेत। खूप मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आलेले असल्यामुळं पोलिसांचा बंदोबस्तही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। खासदार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे। मोर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लोकांनी हातात धरलेले आहेत। काही नागरिक तिरंगा या ठिकाणी फडकवत आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीचा विरोध या ठिकाणी जो आहे नागरिकांमध्ये दिसतोय। मोठ्या प्रमाणात भाजप असेल किंवा केंद्र सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणा दिल्या जात आहेत आणि काही वेळेनंतर जो आहे या ठिकाणी विभागीय आयुक्तांना एक निवेदन देण्यात येणार आहे। मात्र जवळपास 2 तासापासून हा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। या मोर्चाला क्रांती चौकातून परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा आझाद चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मार्गाने या ठिकाणी आला आणि हा भाग पूर्णपणे संवेदनशील आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे। खूप मोठा जमाव या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर अडवण्यात आलेला आहे। मोठा पोलीस फोर्स या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तरुण असतील, वयोवृद्ध असतील, मोठ्या संख्येने या जे आहे मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि एकंदरीतच आता या ठिकाणी 2 मुली ज्या आहेत त्या संविधानातील हक्काच्या बद्दल वाचन करणार आहेत आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांना जो आहे या ठिकाणी निवेदन देण्यात आल्यानंतर हा मोर्चा समाप्त होईल। अगदी सिद्धार्थ, औरंगाबादमधून अशीच अपडेट आमच्या